डायटिशियन्स. आहार आहार नियोजन करणं, उत्तम आरोग्यासाठी उत्तम आहार, हे सगळे शब्द येतात ना ते डायटिशियन्सलाच धरून येतात. ही लोक पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये काम करत असतात. प्रत्येक माणसाला डायटिशियनची गरज लागते. जे आजारी आहेत त्यांना तर लागतेच लागते आणि सामान्य माणसाला पण लागतेच. कसं ते बघूया. रोजच्या जीवनामध्ये आपण कार्बोहायड्रेट्स घेतो, फॅट्स घेतो, प्रोटीन्स घेतो, विटॅमिन्स घेतो, पण ते सहजरित्या कुठे अवेलेबल आहे हे सांगण्याचं काम ही लोक बरोबर सांगू शकतात. आपण कधी कधी काही लोक विरुद्ध अन्न घेतो, माहितीये, नॉनव्हेज पण घेतो आणि त्याच्याबरोबर गुलाबजामुन घेतो. काही लोक दूध पण घेतात आणि दही पण घेतात. हे अन्न जे आहे हे विरुद्ध अन्न आहे. याची परफेक्ट माहिती तुम्हाला हीच लोक देऊ शकतात. एखाद्या माणसाचं वजन कसं नियंत्रणात ठेवायचं हे कार्य सुद्धा ही लोक करतात. एखाद्याचं वजन कमी करायचं असेल, BMI मेंटेन करायचं असेल, ही सगळी कामं एक डायटिशियन्सच करतात. थोडक्यात काय, सामान्य माणसासाठी एक लाईफस्टाईल मॅनेजमेंट करण्याचं काम डायटिशियन्स करत असतात. ही झाली जी आजारी नाही आहेत ती माणसं. आजारी माणसांसाठी तर विचारूच नका. डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड बळावतच चाललेली आहे. त्यांना कुठला आहार घ्यावा आणि घेऊ नये ह्याची माहिती हे परफेक्ट देत असतात. आपल्याला हे माहिती असतं की कार्बोहायड्रेट्स असतात, विटॅमिन्स असतात, फॅट्स असतात, प्रोटीन्स असतात. पण एका वाटी घेतली आपण, त्याच्यामध्ये भाजी असो, भात असो, डाळ असो, याच्यामध्ये किती विटॅमिन्स आणि प्रोटीन्स आहेत याची जाणीव फक्त डायटिशियन्सना बरोबर असते आणि ते बरोबर ह्या गोष्टी नियंत्रणात त्यांच्या आणून देतात आणि भरपूर मदत होते. अशा रीतीने दोन्ही लोकांना ते हेल्पफुल असतात, जे आजारी नाहीयेत आणि जे आजारी आहेत त्यांच्यासाठी. बरं, हे नुसतं याच्यामध्येच सक्रिय नसतात. बरेच कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये ही लोक सक्रिय असतात. म्हणजे कुपोषणाबद्दल माहिती ते देतात, गरोदर स्त्रियांना काय अन्न खाल्लं पाहिजे आणि नाही. थोडक्यात काय, आहार नियोजन करण्याचं कार्य हे डायटिशियन्स करत असतात. मुख्य कारण काय माहितीये का, स्त्रियांची अनेक रूप आपण बघितली. आई म्हणून ती सक्रिय असते, बहीण म्हणून भावाची काळजी घेते, पुढे जाऊन तिचं लग्न होतं, अर्धांगिनी होते कोणाची तरी, आणि अन्नपूर्णा म्हणून संबंध घराची काळजी घेत असते. या डायटिशियन्स या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मास्टर्स करून सक्रिय आहेत आणि त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी हा मानाचा मुजरा म्हणूनच हा व्हिडिओ केला. निरोप घेतो, परत भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.